नमस्कार. मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, सगळ्यांच्या आशा ज्याच्यावर पल्लवित होत्या, ज्या लोकांना वाटत होतं की हा पीक विमा सर्वांना तारेन, अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रभरातून बऱ्याच शेतकऱ्यांमधून येत होतं की प्रत्येकाला असं वाटत होतं पीक विम्यामधून त्याच्या कुठंतरी शेतकऱ्याच्या कुठंतरी खता बियाला म्हणा, जूनच्या टायमाला कुणाचं नांगरणी असेल, पेरणी असेल, कोळपणी असेल, ह्या बऱ्याच गोष्टीचा हिशोब लावण्यासाठी शेतकरी त्या पीक विम्याची वाट बघत होता. ज्या पीक विम्यापासून त्याला कुठंतरी ₹2 मिळणार आहेत आणि पीक विम्यामुळे तो शेतकरी कुठंतरी समाधानी होणार आहे. ज्यावेळेस त्याची मुलगी आणि त्याचे वडील ज्यावेळेस त्याला विचारतात की हा पीक विमा तुला आला आहे का? पीक विमा आला असेल तर मला थोडं जरा जत्राला जाऊन यायचं आहे. मला मुलगी म्हणते मला वही आणि पुस्तक घ्यायचं आहे, मला लायटिंगचा बूट घ्यायचा आहे, मला कुठंतरी नवीन ड्रेस घ्यायचा आहे, मला गावाला जायचं आहे. आणि माझ्या आशा आकांक्षा कुठंतरी पल्लवित होत होत्या त्या पीक विम्यावर. अशा प्रकारची शेतकऱ्याची भावना झालेली आहे. शेतकऱ्याला वाटत होतं की नक्कीच पीक विमा भेटल्यामुळं शेतकरी कुठंतरी आपलं घरानं, शेतकऱ्याला वाटत होतं सरकारनं ऐकले आणि शेतकऱ्याला कुठंतरी समाधानी करेन, अशा प्रकारची बाब शेतकऱ्याला वाटत होती. शेतकरी तसा विचार करत होता. परंतु ज्या लोकांना मिळाला आहे ते बी समाधानी नाहीत आणि ज्यांना मिळाला नाहीत ते तर समाधानी नाहीत. मित्रांनो, मी असं का म्हणतोय त्याला कारण आहे. कारण ज्या ठिकाणी आपण वाटपाला सुरुवात झाली असं सांगतोय, त्या तारखेपासून 31 मार्चपूर्वी ज्या पीक विम्याचं वाटप होणार होतं, तो पीक विमा अद्याप देखील लोकांच्या खात्यामध्ये, प्रत्येकाच्या खात्यामध्ये क्रेडिट झाला नाही. आणि ज्याच्या खुणाचा झाला आहे त्याच्या भावना अतिशय टोकाच्या भावना आहेत. कारण त्यांना वाटतं हा पीक विमा दिलाच कशाला सरकारने. कारण जो पीक विमा दिला आहे तो तोकडा आहे, अतिशय तोकडा. म्हणजे 1 हेक्टरला ₹4,000 ₹5,000 पीक विमा दिलेला आहे. नांदेड, परभणीसारख्या जिल्ह्यामध्ये लोकांचे घरामध्ये पाणी घुसलं, अतिवृष्टीमुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं. त्या लोकांनासुद्धा अतिशय तोकडा पीक विमा या ठिकाणी दिलेला आहे. मग नांदेड, परभणीला जर अग्रिम स्वरूपामध्ये 4,000 आणि ₹6,000 जर हेक्टर मिळत असतील तरी शोकांतिका म्हणावं लागेल. कारण 4,000 आणि ₹6,000 जर देत असताल तर ते शेतकऱ्यांना काय करायचं अशी परिस्थिती आहे. कारण सोयाबीनचं पूर्ण नुकसान झाल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ₹1 देखील उगवलेलं नाही. आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याची थट्टा करून कुठंतरी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सरकार करतं आहे, हेच यातून दिसून येत आहे. मग आज जे शेतकरी विचारतंय की पीक विमा कधी मिळणार, जे काही राहिलं आहे बाबा ₹2 येणार आहेत, पण ती कधी येणार आहेत? शेतकऱ्याला 11 तारखेपासून त्याच्या PMFGY पोर्टलवर, म्हणजे आपलं जे अधिकृत पोर्टल आहे शासनाचं PMFGY, तुम्ही गुगलला गेल्यानंतर क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय PMFGYवर तुम्हाला पूर्णपणे माहिती त्या पीक विम्याचं स्टेटसमध्ये अप्रूव्हल आहे का, परत त्याच्यानंतर तुम्हाला रक्कम किती होणार आहे वितरित आणि ते कोणत्या बँकेमध्ये येणार आहे, ह्या सगळ्या स्वरूपाची माहिती त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते. मग आता आपण जे बोलणार आहोत ते आज पीक विम्याची घोषणा नंतर मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक उत्तर दिलं, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, की लवकरात लवकर हे पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाटप करण्याचा प्रयत्न चालू आहे. तशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. माझं आणि सर्व चॅनल मीडियाचं एकच विषय झालेला आहे की प्रत्येकाला वाटतं विमा आज पडेल, उद्या पडेल. कारण तशा प्रकारची माहिती शासन देत आहे की बीड जिल्ह्यामध्ये असेल, लातूर असेल, परभणी असेल, नांदेड असेल, इतरत्र कोणताही जिल्हा असेल, त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती त्या पीक विम्याच्या आतुरतेनं वाट बघत आहे. त्या पीक विम्याचं फक्त तो शेतकरी वाट बघत नाही, तर शेतकऱ्याच्या घरचे मुलं असतील, त्याचे लेकरं असतील. ज्या ठिकाणी परभणी आणि नांदेड मित्रांनो, त्या ठिकाणी एवढ्या हा माणूस सगळा जो पाण्यानं आणि त्या अतिवृष्टीनं छळ केला त्या शेतकऱ्याचा. कारण आसमानी संकट एवढं भयानक आलं होतं की त्याच्यामध्ये कित्येक लोकांचा, आपण ते व्हिडिओ बघताय संतोष बांगर यांचे. संतोष बांगर यांनी कित्येक लोकांचे त्या बोटीमध्ये जाऊन जीव वाचवले, प्राण वाचवले. कारण त्या पिरियडमध्ये शेतीमध्ये तर काही उरलं नव्हतं, पण शेतीमधल्या त्या घरामध्ये, ज्या घरामध्ये नदीकाठच्या लोकांना एवढा मोठा त्रास झाला की त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं होतं. अशा प्रकारचं नुकसान होऊन देखील त्यांना तोकडी मदत द्यायचं काम हे सरकार करत आहे. आणि जे सरकार हे काम करत आहे त्या सरकारला कुठंतरी
आपली बाजू दाखवायची आहे, लाडक्या बहिणीला आम्ही एवढं देणार आहे तेवढं देणार असल्या प्रकारच्या मोठ्या मोठ्या पोकळ घोषणा करून सरकार हे शेतकऱ्याला डांबून ठेवायचा प्रयत्न करत आहे. याच्यावरच तुम्हाला काय वाटतं? आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं हे चॅनल शेतकऱ्याच्या बाजूनं आहे. शेतकऱ्याची प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. धन्यवाद.